नमस्ते. शिक्षक पात्रता परीक्षा, टी-ई-टी एक्झाम, पेपर 1 व पेपर 2 ह्या दोनही पेपरसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित. तर या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर एक सीरीज घेऊन येतोय गणिताची. ज्या सीरीजमध्ये आपण या दोनही पेपरचे सर्व गणिताचे पेपर कव्हर करणार आहोत. ओके. आतापर्यंत सी-ई-टीचे जे पेपर झालेत ना, ते 8 पेपर झालेत. 2013 पासून ते 2024 पर्यंत जवळ-जवळ टी-ई-टीचे 8 पेपर झालेत आणि या 8 पेपरमध्ये जेवढे काही टॉपिक आलेले आहेत, त्या पेपर 1 आणि पेपर 2 दोनही मिळून जेवढे काही टॉपिक आलेले आहेत, ते सर्व टॉपिक आपण एनालाइज करून बाहेर काढलेले आहेत आणि त्या सर्व टॉपिकला आपण या सीरीजमध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे आतापर्यंत जेवढे प्रश्न आले, तेवढे सगळे तुमचे काय होतील, कव्हर होतील. त्यासोबतच या सीरीजमध्ये जे आपण व्हिडिओ बनवणार आहोत, त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न आले, ते सर्व प्रश्न त्या लेक्चरमध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत. म्हणजे त्याची सुद्धा तुमची प्रॅक्टिस होईल. त्यासोबतच त्या कन्सेप्ट सुद्धा आपण त्याच्यासोबत घेणार आहे आणि काही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिसला सुद्धा दिले जाणार आहेत. तर असं एका टॉपिकला घेऊन आपण त्या रिलेटेड सर्व पार्ट काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय. तर आजचा आपला टॉपिक आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. ठीक आहे. तर पहा 2013 पासून तर 2024 पर्यंत जे टी-ई-टीचे 8 पेपर झाले, त्या 8 पेपरला एनालाइज केल्यानंतर साधारण पेपर 1 व पेपर 2 चे ही काही सामायिक टॉपिक आहेत. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 ह्या दोन्ही पेपरवर विचारले जाणारे प्रश्न या साधारण टॉपिक मधून विचारले जातात. आता तुम्ही जर पाहिलं तर नंबर ऑफ टॉपिक तुम्हाला जास्त दिसतील, कारण आपण त्याला छोट्या-छोट्या पार्टमध्ये डिव्हाईड केले. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर संख्या हा जो टॉपिक आहे, जवळ-जवळ संख्या या टॉपिकचे 5 आपण सब टॉपिक केलेले आहेत या ठिकाणी. म्हणजे मूळ संख्या, संयुक्त संख्या या टॉपिकला आपण वेगळं ठेवलंय. सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या याला वेगळं ठेवलंय. त्रिकोणी संख्या, चौकोनी संख्या, नैसर्गिक संख्या, विषम संख्या यांची बेरीज कशा पद्धतीने करायची, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, ह्या संख्या त्यांची बेरीज, या पद्धतीने आपण संख्या हा टॉपिक जवळजवळ 5 पार्टमध्ये डिव्हाइड केलाय. त्या पद्धतीने पाहिलं तर भूमिती हा टॉपिक सुद्धा आपण 5 ते 6 टॉपिकमध्ये डिव्हाइड केलाय. म्हणून नंबर ऑफ टॉपिक तुम्हाला या ठिकाणी काय दिसतील, जास्त दिसतील. मात्र साधारण हे 15 ते 20 टॉपिक आहेत. आता हे जे 15 ते 20 टॉपिक आहेत, ह्या टॉपिकवर पेपर 1 आणि पेपर 2 या दोनही पेपरवर प्रश्न विचारले जातात. पण त्यानंतर जर पाहिलं तर काही टॉपिक असे आहेत का ज्यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न पेपर क्रमांक 1 मध्येच प्रश्न पाहायला मिळतील. तर असे जवळजवळ 10 टॉपिक आहेत. त्यामध्ये येतो टॉपिक घड्याळ आणि त्याचे घड्याळाचे जे काटे आहेत त्याच्यामध्ये तयार होणारा कोन, त्यानंतर आहे रोमन संख्या, त्यानंतर आहे दिनदर्शिका, स्थानिक किंमत, रिकाम्या जागी योग्य संख्या लिहा, नोटा संख्या आणि त्यांची किंमत, इष्टिकाची ती, त्याच्यापासून एक घन आपण क्यूब तयार होतो आणि त्याचे पुढचे आणि मागचे नंबर आपल्याला विचारले जातात या पद्धतीने. त्यानंतर एक काप हा एक नवीन टॉपिक आहे, आपण ऍड केलेला आहे. त्यानंतर वह्यांचे समान वाटप. आता हा जो काप टॉपिक आहे, या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला खूप सारे प्रश्न आलेले पाहायला मिळतील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे त्रिकोण आणि चौकोन. आता काही टॉपिक छोटे आहेत जे लवकर कव्हर होणार आहेत, पण तरी पण आपण त्याला सब पार्ट केलेला आहे, जेणेकरून त्या टॉपिकवरचा आपला फोकस म्हणजे आपल्याला त्या टॉपिकवर फोकस करायचा आहे या पद्धतीने. आणि काही टॉपिक जवळजवळ 5 टॉपिक असे आहेत की ज्याच्यावर तुम्हाला पेपर 2 मध्येच प्रश्न पाहायला मिळतील, ज्याच्यावर पेपर 1 मध्ये प्रश्न आलेले नाहीयेत. त्यामध्ये टॉपिक आहे समांतर रेषा, गुणोत्तर प्रमाण, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, अंकगणितीय श्रेणी आणि छेदाचे परिमितीकरण. तर या टॉपिकवर तुम्हाला पेपर 2 मध्ये प्रश्न पाहायला मिळतील. ओके, ठीक आहे. तर तुम्ही याचे स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की नक्की टॉपिक कोणते आहेत. आता हे जे टॉपिक आपण जवळजवळ काढलेले आहेत, हे सर्व 8च्या 8 म्हणजे पेपर 1 च्या 8 पेपर, पेपर 1 चे 8 पेपर आणि पेपर 2 चे 8 पेपर, असे 16 पेपरला एकूण एक प्रश्नाला अनालाइज करून काढलेले हे टॉपिक आहेत, हे लक्षात ठेवा. याचे स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्ण मॅथचा सिलेबस काय आहे. अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. 30 प्रश्न या टॉपिकवर तुम्हाला आलेले पाहायला मिळतील. प्रत्येक पेपरमध्ये 30 प्रश्न, म्हणजे जे 150 प्रश्न विचारले जातात, त्या 150 प्रश्नांपैकी साधारण 91 पासून 120 पर्यंतचे प्रश्न तुम्हाला फक्त गणित या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील. ठीक आहे. तर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय. आता टॉपिकला सुरुवात करण्या पूर्वी आपण या टॉपिकवर आतापर्यंत टी-ई-टीच्या एक्झाम मध्ये कोणते प्रश्न विचारले गेले ते सुरुवातीला पाहणार आहे. नंतर आपण कन्सेप्ट पाहणार आहे आणि कन्सेप्ट पाहून झाल्यानंतर पुन्हा हे प्रश्न सॉल्व्ह करणार आहे. सुरुवातीलाच डायरेक्ट आपण ते प्रश्न सॉल्व्ह करणार नाहीये. सुरुवातीला आपण कन्सेप्ट सुद्धा पाहणार नाही, तर सुरुवातीला आपण प्रश्न पाहणार आहे. का? कारण बऱ्याच वेळा आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा टॉपिक जरी छोटा वाटत असला आणि त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या जरी तुम्हाला माहित असली, तरी प्रश्न साधारण कशा पद्धतीने विचारला जातो, फक्त मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हा टॉपिक तुम्हाला तेवढ्या 2 डेफिनेशन, त्याच्या 2 व्याख्या माहित असून उपयोगाच्या नाहीये. तर त्यासोबत बाकीचाही पार्ट तुम्हाला करावा लागणार आहे. तो नक्की पार्ट कोणता हे तुम्हाला प्रश्न पाहिल्याशिवाय समजणार नाही. म्हणून आपण सुरुवातीला आतापर्यंत आलेले टी-ई-टीचे जे प्रश्न आहेत ते सुरुवातीला पाहून घेऊया, म्हणजे लक्षात येईल नक्की तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आणि कोणत्या पॉईंटवर तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे. तर पहा, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या
सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती? म्हणजे तुम्हाला साधारण 2 अंकी पर्यंतचे मूळ आणि संयुक्त संख्या माहीत पाहिजे, पाठ पाहिजे. आले लक्षात? म्हणजे या ठिकाणी तुमचा हा पाठ कव्हर झाला. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर दुसरा प्रश्न काय विचारलाय पहा, 2020च्या टीईटी पेपर 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मूळ संख्येचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? आता इथे जर पाहिलं तर ह्या सर्व संख्या 100 पेक्षा जास्त आहेत आणि त्यांचा गट कोणता आहे मूळ संख्येचा हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं शोधायचंय. म्हणजे साधारण या 4 संख्या परत 4 संख्यांचा गट आहे, परत 4 संख्येचा, परत 4 संख्येचा. म्हणजे आता यातली जर मूळ संख्या तुम्हाला ओळखायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजेत. त्यातली एक गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची म्हणजे तुमचे पाढे पाठ पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कसोट्या पाठ पाहिजे. जर तुम्हाला कसोट्या आणि पाढे माहित असतील तर तुम्हाला यातली मूळ संख्या कोणती आहे हे ओळखणं काय होईल, सोपं होईल. आले लक्षात? त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, 20 ते 60 दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्येच्या जोड्या किती? 20 ते 60 मधल्या मूळ संख्या किती आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. मग तुम्हाला लक्षात येईल का त्यातल्या 6चा फरक असणाऱ्या संख्या किती आहेत. लक्षात आले? म्हणजे 1 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला पाठच करणं आहे. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का फक्त मूळ संख्या माहित असून गरजेच्या नाहीयेत, म्हणजेच प्राईम नंबर फक्त माहिती असून गरजेचे नाही, तर त्याच्यामध्ये त्या संख्या कोणत्या 100 पर्यंत त्या सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे, या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत आणि मूळ संख्या कोणती आहे हा प्रश्न विचारलाय. म्हणजे या मोठ्या संख्या आहेत. आता या जर पाहिल्या तर तुम्हाला साधारण 400, 400, 400 आणि 500च्या आसपास आलेल्या दिसतील. म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कसोट्या आणि जर पाढेपाठ असतील तरच यातली मूळ संख्या ओळखणं काय होणार आहे, सोपं होणार आहे. ती कोणती संख्या मूळ संख्या नाही. आता पहा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही, म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुमचे पाढेपाठ असणं गरजेचे आहे, तुमच्या कसोट्या पाठ असणं गरजेचे आहे. म्हणजे काय करता येतं तुम्हाला लहानात लहान म्हणजे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या ओळखायला सोपं जातं. त्यानंतर खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलाय. टीईटी पेपर 2 2024चा प्रश्न आहे. तर या पद्धतीने जवळजवळ तुम्हाला 6 प्रश्न या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील. म्हणजे फक्त मूळ संख्या आणि संयुक्त संख्या काय आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं नाही, म्हणजे हे तर माहित असणं गरजेचं आहेच, पण त्यासोबतच तुमचे पाढेपाठ असणं गरजेचे आहे. साधारण 20 पर्यंत तुमचे पाढेपाठ असणंच गरजेचं आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या कसोट्या माहित पाहिजे. म्हणजे 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो, 3 ने कोणत्या जातो, त्या जवळजवळ 15 ते 20 पर्यंतच्या कसोट्या तुमच्या पाठच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. आणि ह्या कसोट्या किंवा हे पाढे हे फक्त ह्या टॉपिकसाठीच मर्यादित नाही, तर सर्व टॉपिकसाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते तुम्ही पाठ करून ठेवा जर पाठ नसतील तर. आणि सर्वात का दुसरा पाठ म्हणजे 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला काय करायच्यात, पाठ करायच्यात. ठीक आहे, तर आपण कन्सेप्ट पाहायला सुरुवात करतोय. आतापर्यंत आपण पाहिले फक्त प्रश्न, आता आपण कन्सेप्ट समजून घेऊ आणि नंतर आपण पुन्हा आपल्या प्रश्नाकडे जाऊ. म्हणजे जर तुमच्या कन्सेप्ट पाठ असतील तर तुम्हाला प्रश्न किती स्पीडने सॉल्व्ह करता येतात हे सुद्धा तुमच्या काही लक्षात येईल. ठीक आहे, तर पहा नैसर्गिक संख्या, आपण नैसर्गिक संख्या कोणत्या संख्यांना म्हणतो, साधारण 1 पासून चालू होणाऱ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. 1 2 3 4 आणि अशा अनंतपर्यंत. त्यानंतर पूर्ण संख्या म्हणजे ज्या संख्या शून्यापासून चालू होतात त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. 1 2 0 1 2 3 अशा अनंतपर्यंत. पूर्णांक संख्या म्हणजे सर्व धन आणि सर्व ऋण संख्या, म्हणजे साधारण -3 -2 -1 0 1 2 3 या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. समसंख्या ह्या माहिती आहे तुम्हाला, 2 4 6 8 ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्यांना आपण समसंख्या म्हणतो. विषम संख्या त्यानंतर समसंख्या सोडून म्हणजे 1 3 5 7 9 या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांना आपण a/b ह्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, म्हणजे अपूर्णांक या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना लिहू शकतो आणि त्या एकतर आवर्ती असतात. दशांश रूप जेव्हा तुम्ही त्यांचं तयार करता, दशांश रूप म्हणजे काय, खालच्या हा जो b आहे याची व्हॅल्यू कधीही 0 नको आहे हे लक्षात ठेवा. ओके, कारण शून्याने भाग देता येत नाही. तर खालची संख्या 0 कधीच नकोय आणि या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. जेव्हा b ने तुम्ही a ला भागता तेव्हा दशांश रूपामध्ये ती संख्या जाते आणि एकतर पूर्ण भाग जातो, म्हणजे दशांश मध्ये पण पूर्ण भाग जातो, अदरवाईज ती आवर्ती असते. म्हणजे काही संख्या रिपीट होत असतात. म्हणजे साधारण 2 पॉईंट समजा 40 उत्तर आलं किंवा 42 उत्तर आलं. आता हे कंप्लीट भाग गेला आणि जर कंप्लीट भाग जाणार नसेल तर 3 पॉईंट साधारण समजा 41 आणि त्यावर आवर्ती, म्हणजे याचा अर्थ काय होतो, 41 हा नंबर पुन्हा पुन्हा काय होणार आहे, वारंवार येणार. त्यानंतर अपरिमेय संख्या, ज्या संख्यांना आपण a/b या फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकत नाही. ओके, किंवा दशांश स्वरूपात लिहिलं तरी त्यांचे त्या एकतर कंप्लीट भाग नसतात किंवा आवर्तीही नसतात. ओके, म्हणजे थोडक्यात काय, पाय 22/7 ही जी किंमत आहे याचा जर तुम्ही भागाकार पाहिला तर तो कधी थांबत सुद्धा नाहीये आणि कोणती संख्या रिपीट पण होत नाही. वर्गमुळात 3 वर्गमुळात 2 ह्या ज्या सर्व संख्या आहेत ह्या कोणत्या आहेत, अपरिमेय संख्या. आणि वास्तव संख्या म्हणजे कोणत्या, आतापर्यंत तुम्ही ज्या सर्व संख्या पाहिल्या ह्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, वास्तव संख्या म्हणतो. आले लक्षात? मग आता हा
एक झाला बेसिक पार्ट. आता आपला मेन टॉपिकचा महत्वाचा पार्ट, आणि तो टॉपिकचा मेन पार्ट काय, तर टॉपिकचा मेन पार्ट जर तुम्ही पाहिलं तर तो आहे मूळ संख्या, म्हणजेच काय, प्राईम नंबर. मग मूळ संख्या आपण नक्की कशाला म्हणतो पहा. आधी नैसर्गिक संख्या अशी नैसर्गिक संख्या जिला फक्त एकने आणि ती स्वतः या संख्येनेच पूर्ण भाग जातो, बाकी कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजे तिचे दोनच फक्त अवयव असतात. लक्षात आले? म्हणजे तिचे दोनच फक्त काय असतात, विभाजक असतात. एक पेक्षा ती काय असते, मोठी असते, आणि दोन ही एकमेव अशी मूळ संख्या आहे का जी काय सम आहे. बाकीच्या सर्व मूळ संख्या ह्या कोणत्या आहेत, विषम आहेत. कोणत्या आहेत, विषम. बाकी सर्व मूळ संख्या ह्या विषम संख्या आहेत. एकमेव समसंख्या आहे का जी मूळ संख्या आहे, आणि ती कोणती आहे, 2 आहे. ओके, साधारण जर तुम्ही उदाहरण पाहिलं तर 2, 3, 5, 7 या सर्व ज्या संख्या आहेत ह्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे काय, थोडक्यात जर चांगल्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या कोणाच्याही पाड्यात येत नाही, त्यांचा पाडा स्वतःचाच असतो. म्हणजे 7 1 7, 11 1 11, 13 1 13, 17 1 17, 19 1 19, म्हणजे एक आणि तो नंबर, याच्यापेक्षा दुसरे विभाजक ज्यांना असत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. मग संयुक्त संख्या कोणत्या, ज्या मूळ नसतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. ओके, म्हणजे ज्यांना 2 पेक्षा जास्त विभाजक असतात, 2 पेक्षा जास्त अवयव असतात, अशा संख्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. त्याची व्याख्या पहा. अशी नैसर्गिक संख्या जी 1 पेक्षा मोठी असते आणि ज्याचे 1 व ती संख्या स्वतः या व्यतिरिक्त इतरही विभाजक किंवा अवयव असतात, त्यांनाच आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या. दुसऱ्या शब्दात ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त धन विभाजक असतात त्या संख्येला आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो. ठीक आहे. पर या पद्धतीने तुमचे हे 2 महत्वाचे पॉईंट आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं तर साधारण या ठिकाणी तुम्हाला जे गोल दिसत आहेत, सर्कल केलेले पार्ट दिसत आहेत, तर त्या सर्व आहेत मूळ संख्या. या संख्या 1 पासून 100 पर्यंतच्या आहेत. तर 1 ही जी संख्या आहे ही मूळ संख्या ही नाहीये आणि संयुक्त संख्या ही नाहीये. कारण आपण मूळ संख्येची जी व्याख्या केलेली आहे, तर मूळ संख्येला किती अवयव असतात, 2 अवयव असतात, 2 विभाजक असतात. संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. आणि 3 ही अशी संख्या आहे का त्या संख्येला 1 ही अशी संख्या आहे का त्याला त्या संख्येला एकच विभाजक आहे आणि तो स्वतः 1, म्हणजे 1 ही मूळ पण नाहीये आणि संयुक्त पण नाहीये. म्हणजे साधारण या बाकीच्या ज्या संख्या आहेत, तर ह्या सर्व मूळ संख्या आहेत, ह्या तुम्हाला पाठ करायच्या. साधारण त्या ज्या संख्या आहेत, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. तर एकूण 25 संख्या आहेत का ज्या मूळ संख्या आहेत 1 पासून 100 पर्यंत. आले लक्षात? तर ह्या 25च्या 25 संख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. सर्वात लहान मूळ संख्या जी आहे ती 2 आहे आणि सर्वात मोठी मूळ संख्या आहे ती 97 आहे. आले लक्षात? तर या संख्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. लक्षात ठेवा, लिहून काढा, स्क्रीनशॉट घ्या आणि या संख्या पाठ करून टाका. आले लक्षात? मग फक्त एवढंच पाठ करून चालणार आहे का? नाही. तर तुम्हाला 11 ते 20 पर्यंतची पाढे ही पाठ करणं गरजेचं आहे. कारण पाढे पाठ असेल तरच तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे? तर हे पाढे तुम्हाला पाठ करायचे आहेत. मग एवढंच गरजेचं आहे का? नाही. तर या कसोट्याही तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. तर कसोट्या नावाचा एक जो टॉपिक आहे सेपरेट, याच्यावर खूप सारे प्रश्न तुम्हाला आलेले पाहायला मिळतील, तो आपण घेणारच आहोत. पण या टॉपिकचे प्रश्न सोडवताना तुम्हाला कसोट्याही पाठ असणे गरजेचे. काही कसोट्या तुम्हाला पाठ असतील तर काही कसोट्या तुमच्या पाठ नसतील, तर त्या व्यवस्थित लिहून घ्यायच्यात, पाठ करायच्यात. ठीक आहे. तर कसोट्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 1 ते 5 पर्यंतच्या कसोट्या या ठिकाणी आहेत. त्यानंतर 6 पासून 10 पर्यंतच्या कसोट्या या ठिकाणी आहेत. काही कसोट्या, बहुतांशी कसोट्या तुम्हाला माहिती असतील का 3 ने कोणत्या संख्येला भाग जातो, 4 ने कोणत्या जातो, 7 ने कोणत्या जातो, 8 ने कोणत्या जातो, तर त्या तुम्हाला व्यवस्थित पाठ करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच्या पुढचा पाठ तर पहा, 11 पासून 15 पर्यंतच्या कसोट्या 5-5चा ग्रुप केलेला आहे. 1 ते 5, त्यानंतर 6 ते 10, 11 ते 15 स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तुम्हाला या कसोट्या काय करायच्या, पाठ करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर 16 पासून ते 20 पर्यंतच्या कसोट्या. सर्वात महत्वाची कसोटी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे 19ची कसोटी. 19ची कसोटी पहा, संख्येच्या एकच संख्या अंकाची दुप्पट उर्वरित संख्येत मिळवल्यास येणारी संख्या 19 ने विभाज्य असेल तर त्या संख्येला 19 ने भाग जातो. 19चा पाढाही महत्वाचा आहे आणि 19ची कसोटीही महत्वाची आहे, कारण सर्वात जास्त विचारला जाणारा पाठ तर तो या कसोटीवर आणि या पाड्यावर विचारला गेलेला आहे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तर ह्या आपल्या कन्सेप्ट या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहे. खाली काही तुम्हाला प्रॅक्टिसचे क्वेश्चन दिलेले आहेत, पण सुरुवातीला आता आपण पाहणार आहोत का आतापर्यंत आपण जे काही क्वेश्चन पाहिले होते ते सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी घेण्याचा पुन्हा म्हणजे या ठिकाणी पुन्हा ते प्रश्न काय करणार आहे, सोडवणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न काय होता पहा, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती आहे, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला. तर सर्वात लहान विषम आणि संयुक्त पण पाहिजे. ओके. विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत पहा, विषम संख्या आहेत 1 3
5 7 9 ओके. त्यानंतर 11. आता एक ही काय सांगितले त्यांनी संयुक्त पाहिजे. ही संयुक्त नाहीये, ही मूळ आहे म्हणजे संयुक्त नाहीये, 5 मुळे म्हणजे संयुक्त नाहीये, 7 मुळे म्हणजे संयुक्त नाहीये, 9 ही संख्या विषम आणि संयुक्त आहे जी मूळ नाहीये. लक्षात आलं. म्हणजे पहिली संख्या कोणती घेतलेली आपण सर्वात लहान 9 ही घेतली कारण त्यांनी सांगितलेले लहान. ओके ठीक आहे. आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आताच आपण या ठिकाणी पाहिलेली आहे ती आहे 97. कोणती ती 97. आणि यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलाय. म्हणजे 9 मधले जर 3 मी 97 ला जर दिले आणि उरले किती 6 म्हणजे यांची बेरीज किती येणार आहे 106. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता असणार आहे 2. पर्याय क्रमांक बी. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला मूळ संख्या पाठवायची. आता त्यानंतर मूळ संख्येचा गट दर्शवणारा पर्याय कोणता. इथे जर तुम्ही पाहिलं तर मूळ संख्येचा पर्याय दर्शवणारा गट तुम्हाला ओळखायचा आहे. ठीक आहे. तर आता ते शोधण्यासाठी तुम्हाला कसोट्या आणि पाढे माहीत असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर 193 इथे एक नंबर दिलाय, 193 इथे पण आहे, त्यानंतर 193 इथे पण आहे आणि इथे पण आहे. म्हणजे 193 आपल्याला विचारले मूळ संख्येचा गट कोणता आहे आणि 193 चारही ग्रुपमध्ये आहे तर ही मूळ संख्या आहेच. आलं लक्षात. त्यानंतर 163 जो की इथे आहे, इथे पण आहे, 163 इथे नाही. ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं म्हणजे साधारण 163 हा नंबर आहे. ठीक आहे. त्यानंतर 173 इथे आहे, 173 इथे आणि 173 इथे. म्हणजे एक ग्रुप असा आहे का 173 त्याच्यात येत नाही. 143 ही संख्या इथे आहे, 143 इथे सुद्धा आहे, त्यानंतर 143 इथे सुद्धा आहे. म्हणजे हा एक ग्रुप आहे का जिथे 143 येत नाही. मग आता आपल्याला एक एक ग्रुपमध्ये ही संख्या नाहीये याचा अर्थ चान्सेस आहेत का एखादी संख्या मूळ संख्या किंवा संयुक्त संख्या आहे का हे फक्त आपल्याला काय करायचं ओळखायचं. आता जर मी इथं पाहिलं तर 143 यातली छोटी संख्या आहे. आपण त्या छोट्या संख्येपासून सुरुवात करू. 143 ला मी साधारण जर पाहिलं तर 2 ने भाग जाऊ शकत नाही कारण शेवटी 3 आहे. ह्या सर्वांची बेरीज 1 आणि 4 5, 5 आणि 3 8 म्हणजे 3 नी पण भाग जात नाही. 2 आणि 3 ने जाईल तर 6 ने सुद्धा भाग जाऊ शकत नाही. 4 ने तर शक्यच नाहीये. 5 ने पण भाग जाऊ शकत नाही कारण शेवटी 5 आणि 0 नाहीये. 9 ने पण भाग जाऊ शकत नाही आताच पाहिला आपण. त्यानंतर 10 चा विषय नाही म्हणजे 11 चा विषय राहिला. ओके. मग जर मी 11 ने इथं भागलं तर 11 3 33 सॉरी 11 एके 11 ओके. 3 उरले आणि 11 3 33 म्हणजे 11 ने ह्या संख्येला भाग जातोय. म्हणजे ही कोणती संख्या आहे? ही संयुक्त संख्या आहे. ही कोणती संख्या आहे? संयुक्त. ओके. आता जर ही संयुक्त संख्या आहे तर ही पण संयुक्त संख्या आहे आणि ही सुद्धा काय संयुक्त संख्या. म्हणजे हा ग्रुप मूळ संख्येचा नाहीये, हा ग्रुप मूळ संख्येचा नाहीये आणि हा पण ग्रुप मूळ संख्येचा नाहीये. म्हणजे एका संख्येवरून आपल्या लक्षात आलं का हा जो ग्रुप आहे हा मूळ संख्येचा काय दिलेला आहे या ठिकाणी ग्रुप दिलेला आहे, गट दिलेला आहे. लक्षात आलं. पहा मी सिंपल काय केलं का कोणती संख्या सर्वांमध्ये कॉमन आहे म्हणजे तिला आपण काहीच हात लावला नाही कारण ती मूळ संख्या असणारच. मग उरल्या 3 ह्या ज्या 3 होत्या त्या एका एका गटामध्ये नव्हत्या. त्यातल्या आपण सर्वात लहान संख्येपासून सुरुवात केली. तिला आपण भागून पाहिलं कोणत्या संख्येने भाग जातोय का ती संयुक्त आहे का हे प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. ती संयुक्त होतीये म्हणून 3 ऑप्शन कट झाले आणि एकच ऑप्शन शिल्लक राहिला. या पद्धतीने आपण ठरवलं का या ग्रुपमध्ये म्हणजे या ठिकाणी 11चा पाढा तुम्हाला पाठ असणं गरजेचं होतं सिंपल मध्ये आणि कसोट्या तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं. आले लक्षात. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी ऑप्शन शोधलेला आहे. आता त्यानंतर पहा 30 ते 60च्या दरम्यान 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती त्या आपल्याला लिहायच्या. 20 ते 60च्या मूळ संख्या आपण आधी लिहून घेऊया. 20 नंतर येणारी पहिली आहे 23 ही मूळ संख्या. 23 नंतर 29, 29 नंतर 31, 31 नंतर 37, 37 नंतर मूळ संख्या सर्व आपल्याला लिहायच्यात म्हणजे 6चा फरक आपल्याला लक्षात येईल. 41 त्यानंतर 43 त्यानंतर 47 त्याच्यानंतर येणारी आहे 53 ओके आणि त्यानंतर येणारी 59. ओके ठीक आहे. तर या सर्व काय मूळ संख्या आहेत ज्या की 20 ते 60च्या दरम्यान आहे. आता आपण ग्रुप करूया नक्की कोणत्या कोणत्या संख्या आहेत या दोघांमध्ये. जर तुम्ही पाहिलं तर 29 मधून 23 गेले तर 6 राहतात म्हणजे हा एक ग्रुप झाला. ओके एक ग्रुप झाला 23 आणि 29चा. त्यानंतर दुसरा ग्रुप झाला 31 आणि 37 यांची वजाबाकी पण 6 येते. 41 आणि 43 यांची वजाबाकी पण 6 येते. सॉरी 41 आणि 47 41 आणि 47 लक्षात आले. ठीक आहे. 41 कोणासोबत आहे 47 सोबत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे 53 आणि 59 53 आणि 59 यांची वजाबाकी पण 6 येते. त्यानंतर अजून कोणाची वजाबाकी 6 येऊ शकते पहा 43 आणि नाही 47 आणि
53 यांची वजाबाकी पण 6 येईल म्हणजे एक ग्रुप झाला 47 आणि 53. अजून कोणता ग्रुप होईल या ठिकाणी जो की इथे तयार झालेला नाहीये. 29 31 आणि 37 झालेला आहे. 37 आणि 41 नाही होणार आहे. 37 आणि 43 ह्या दोन मूळ संख्या आहेत ज्यांची वजाबाकी काही 6 येईल. 37 आणि 43. ओके, म्हणजे या ठिकाणी ग्रुप किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. टोटल किती ग्रुप आहे? 6 ग्रुप आहे. आता हे समजण्यासाठी तुमच्या मूळ संख्या पाहिजे आणि त्याची तुम्हाला काय करता आली पाहिजे? स्पीडने वजाबाकी करता आली पाहिजे. आले लक्षात? ठीक आहे, ते या पद्धतीने तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. पुढचा प्रश्न काय पहा, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? खालीलपैकी मूळ संख्या आहे हे आपल्याला शोधायचंय. ओके, मग आता मूळ संख्या कोणती नाहीये म्हणजे संयुक्त कोणती आहे हे आपल्याला सुरुवातीला पाहायचंय. तर इथे 7 9 1 आणि 1 म्हणजे दोन्ही कोणत्या संख्येला भाग जाणार नाही. मग 3 ने भाग जाण्यासाठी त्यांच्या सर्वांची बेरीज करून त्याला 3 ने भाग जातो का नाही ते आपल्याला चेक करायचंय. 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 3 ने भाग जात नाही. 4 आणि 2 6, 6 आणि 9 15 म्हणजे ही संख्या कट झाली कारण 15 ला 3 ने भाग जातो. त्यानंतर जर इथं पाहिलं तर 54 9 नाही होत. 5 आणि 5 10 आणि 11 नाही. ठीक आहे, म्हणजे 3 ची कसोटी संपली. 4 ची नाही होणार, 5 ची नाही होणार, 6 ची पण नाही. 7 ची पाहूया आपण. 7 ने भाग जातो का? 7 7 7 42 एक उरला नाही. 7 42 7 7 49 5 उरले नाही. 49 6 नाही. ठीक आहे, म्हणजे 7 ची नाही. 11 11 3 33 33 ने जर भाग दिला तर नाही. 11 नाही, 13 नाही, 17 19 19 ची कसोटी चांगली आहे पहा. काय करतो आपण 19 ची कसोटीसाठी शेवटच्या संख्येची दुप्पट करतो आणि ती आधीच्या संख्येत मिळवतो आणि जर त्याला 19 भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 19 भाग जातो. ओके, ठीक आहे. मग आपण 19 ची ओळखण्यासाठी पहा मी डायरेक्ट ट्राय करतोय जस्ट कारण 11 कारण मोठे संख्या आहेत आणि मोठ्या संख्या आहेत तर मग आपण एकतर पहा अशा संख्या आल्या तर त्याला भाग जाणाऱ्या संख्या असतात 11 13 17 19. ओके, मी सुरुवात 19 पासून केली एवढंच झालं. आता कारण 19 ची कसोटी सोपी. याची जर दुप्पट केली तर ती 14 आणि 43 मध्ये जर मी 14 मिळवले तर इथं किती आले? 7 5 19 त्रिक 57. पहा लगेच ही कोणती आली? म्हणजे ही जी संख्या आहे ही कोणती आहे? संयुक्त संख्या आहे म्हणजे ही मूळ संख्या नाही कारण 19 ने भाग जातो. 19 त्रिक 57. आता याची जर मी दुप्पट केली तर 2 येईल आणि 54 मध्ये जर मी 2 मिळवले तर 56 येईल. 56 ला 2 ने भाग जात नाही आणि इथे जर पाहिलं तर याची दुप्पट केली 2 5 55 आणि 2 57 म्हणजे इथं 57 आकडा येणार आहे. याला भाग जाणार आहे 19 त्रिक 57 म्हणजे जी मूळ संख्या आहे ती कोणती आहे? 541. लक्षात आले? म्हणजे 19 ची कसोटी आपण यूज करू शकतो. म्हणजे तुम्हाला अशी छोटी छोटी क्ल्यू माहित पाहिजे का 19 ची डायरेक्ट वापरण्यामागचं रिझन एकच होतं का शेवटच्या संख्येची दुप्पट करून आधीच्या संख्येत ऍड करा आणि 19 ने भाग जातो का नाही ते चेक करा. म्हणजे ती मूळ संख्या म्हणजे त्या पूर्ण संख्येला 19 ने भाग जातो. ओके, भाग कसोटी सोपी होती म्हणून ती फक्त आपण वापरून पाहिली. आपल्या लक्षात आलं का बाकीच्या संख्या संयुक्त संख्या आहेत आणि ही संख्या काय? मूळ संख्या आहे. आले लक्षात? ठीक आहे, तर कसोट्या किती महत्वाच्या आहेत ह्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? मूळ संख्या नाही म्हणजे आपल्याला ओळखायचंय संयुक्त संख्या आहे. आता संयुक्त संख्या आहे म्हणजे आता जर इथं पाहिलं आपण तर संयुक्त संख्या कोणती आहे हे आपल्याला ओळखायचंय. इथे 57 431 437 437 आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा 437 इथे आणि 437 चा परत या ठिकाणी वापर झालाय म्हणजे आकडा सुद्धा बदलून न घेता तोच आपला आकडा या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही जी संख्या आहे आता इथे जर पाहिलं तर 437 ही कोणती संख्या होती? 19 ने भाग जाणारी होती का? कारण आताच आपण पाहिलं 43 मध्ये 7 2 14 आपण जर मिळवले तर या ठिकाणी किती होणार आहे? 57 म्हणजे 19 ने भाग जातो म्हणजे 437 ही कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या आहे आणि आपल्याला विचारले मूळ संख्या नाही तर ही मूळ संख्या नाहीये कारण 19 ने भाग जातो. ओके, 437 आता हे जर काय होतं जर कॅल्क्युलेशन तुमचं सारखं सारखं झालं असेल आणि बऱ्याच वेळा ती गणितं सॉल्व्ह झाली असेल तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला स्पीडने काय करता येतात? सॉल्व्ह करता येतात, ट्रॅक करता येतात. ठीक आहे, म्हणजे बाकीच्या संख्या आपल्याला चेक करायची गरज पडलेली नाही. ही कोणती आहे? संयुक्त संख्या म्हणजेच मूळ संख्या नाही. आले लक्षात? ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न पहा काय दिलाय. खालीलपैकी कोणती मूळ संख्या कोणती? खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे ते आपल्याला विचारलंय. ही तर 100% नाहीये कारण 551 चा वर्ग करायला सांगितलाय. ठीक आहे, त्यानंतर हिला चेक करावं लागेल आणि मोठ्या आहेत म्हणजे याचा अर्थ छोट्यात उत्तर आहे.
ओके, ठीक आहे. 841 हा कोणाचा वर्ग आहे? वर्गमूळ आहे. म्हणजे 841ला जर मी वर्गमूळाच्या बाहेर काढलं तर ती येणारी 29 आणि 29 ही मूळ संख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय? हीच मूळ संख्या आहे. आलं लक्षात? बाकीच्या 2 संख्या आपल्याला चेक करायची गरजही पडलेली नाही. ठीक आहे? तर या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक या ठिकाणी म्हणजे या टॉपिकवर साधारण किती प्रश्न विचारलेले? 6 ते सर्वच्या सर्व आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत, सोडवलेले आहेत. हे त्याचं बेसिक होतं. सर्व संख्या हे बेसिक. त्यानंतर मूळ संख्या नक्की काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर संयुक्त संख्या काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर मूळ आणि संयुक्त म्हणजे सॉरी मूळ आणि संयुक्त 100 पर्यंतच्या सर्व संख्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर हे पाढे हे पाठ करायचे. त्यानंतरच्या हे कसोट्या तुम्हाला पाठ करायच्या. ज्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मगाशीच घेतलेला आहे. ठीक आहे? आणि त्यानंतर काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर पाठवा. 100च्या आत एकूण किती मूळ संख्या आहेत? सिंपल क्वेश्चन. थोडीशी प्रॅक्टिस होण्यासाठी सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे? आणि शेवटचा प्रश्न आहे 10 ते 80 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? 10 ते 50 ते 80च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? तर या पद्धतीने काही प्रश्न मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी या ठिकाणी दिलेले आहेत. ते प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि झालेला टॉपिकचा पुन्हा एकदा अभ्यास करा. त्या संख्या पाठ करा, कसोट्या पाठ करा, टेबल पाठ करा. बाकी चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.